अजितदादांच्या मावळच्या कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं आणि बॅनर पकडत अजितदादा परत या अशा घोषणा होत्या असंही दिसतंय। थांब मी तुझ्याशी बोलतो असं उत्तर सुद्धा त्यावर अजितदादांनी दिल्याचं पाहायला मिळालं। बातमी पाहतोय मावळमधून। पण तेव्हापासून या गावाने तळेगाव दाभाडे अशा प्रकारची ओळख तळेगाव दाभाडे अशा प्रकारची ओळख तळेगाव दाभाडे अशा प्रकारची ओळख संवाद यात्रेसाठी आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तळेगावमध्ये होते आणि याच ठिकाणी अजितदादा पवार यांचं भाषण सुरू असताना एक युवक उठतो आणि त्या ठिकाणी अजितदादा पवारांना आरपाशी हाक मारतो की आवाज निष्ठावंत कार्यकर्त्याचा दादा या ना परत आपल्या राष्ट्रवादीत। काय नक्की कारण आहे, काय नेमकं कारण आहे, काय सांगाल दादा? आज आपण हा बोर्ड दाखवून अजितदादांना आवाज मारला भरसभेमध्ये, काय कारण आहे? दादांना मी एकच साथ केली की दादा पुन्हा या ना परत आपल्या राष्ट्रवादीमध्ये। या महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्यामध्ये जो विकासाचा 25 वर्षापासून जो झंझावात चालू आहे तो आदरणीय पवार साहेब असतील आणि आदरणीय अजितदादा असतील यांच्यामुळे आहे। आणि हा अखंडपणे विकासाचा झंझावात चालू राहण्यासाठी दादा आणि साहेब एकत्र आले पाहिजे। काय वाटतं आपल्याला असं की काय नुकसान होते त्याच्याने? यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याचं पवारांवर प्रेम आहे आणि ह्या कार्यकर्ते जर विभागले गेले तर येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका असतील, पंचायत समितीच्या असतील, नगरपालिकेच्या असतील, ह्या निवडणुकांमध्ये मताचं विभाजन होणार आहे। कार्यकर्त्यांना दुधा मनस्थिती निर्माण होणार आहे आणि याच्यामध्ये दोन्ही पक्षांचं नुकसान होणार आहे आणि विरोधकांचं यात फावलं जाणार आहे। अजितदादा पवारांनी आपल्याला काय आश्वासन दिले? स्टेजवरनं बोलले की मी तुला नंतर भेटतो, काय सांगाल त्याबद्दल? भेटले का तुम्हाला? दादा मला आत्ता भेटले नाही, पण दादांची मी वेळ घेऊन पुन्हा दादांना भेटणार आहे आणि दादांना हीच मी साथ घालणार आहे। पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, मावळ। तळेगाव दाभाडे अशा प्रकारची ओळख तळेगाव दाभाडे अशा प्रकारची ओळख तळेगाव दाभाडे तुझ्याशी बोलतो मी त्यामध्ये इथे ऐतिहासिक ओळख असलेले शहर आहे आणि तेव्हापासून या गावाने तळेगाव दाभाडे